सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 4 ते 5 दिवस पावसाचा जोर वाढलेला आहे आणि आज जर बघितलं तर येलो अलर्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिलेला आहे। मी आता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर आणि कशा पद्धतीने या लाटांचा वेगसुद्धा वाढला आहे। जर बघितलं तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा पावसाचा जोर वाढलेला आहे। वेंगुर्ला त्याचबरोबर मालवण देवगड या भागात जर बघितलं तर समुद्राच्या लाटा अशा पद्धतीने किनाऱ्यावर आदळताना दिसत आहेत। त्यामुळे जर बघितलं तर पावसाचा जोर वाढला आहे। अनेक ठिकाणी पूर परिस्थितीसुद्धा निर्माण झालेली आहे। त्यामुळे जर बघितलं तर नदीकाठचे गाव असतील त्यांनासुद्धा अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर शेतीच्या कामांना मात्र वेग आला आहे, कारण गेले कित्येक दिवस पाऊस नव्हता। यावर्षी जर बघितलं तर जूनच्या जवळजवळ अखेरीला पाऊस सुरू झाला। पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत होते, मात्र पाऊस उशिराने आता दाखल झाला, त्यामुळे शेतकरी मात्र बघितलं तर समाधानी आहे। मात्र जर बघितलं तर पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे कशा पद्धतीने किनारपट्टी गावातील परिस्थिती आपण पाहत आहे। जर बघितलं तर समुद्राच्या लाटा कशा पद्धतीने किनाऱ्यावर जोराच्या आदळत आहेत आणि जर बघितलं तर समुद्राच्या लाटा आज जोरदार अशाच पद्धतीने उसळू शकतात। त्यामुळे किनारपट्टीची गावं आहेत त्यांना कुठेतरी अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्याचबरोबर कुठलीही दुर्घटना घडू नये त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात NDRFची टीमसुद्धा दाखल झालेली आहे। कुठल्याही गावामध्ये किनारपट्टीच्या गावामध्ये पाणी घुसल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी पोहोचून तिथल्या नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहे। एकूणच जर बघितलं तर पुढचे काही तास अशाच पद्धतीने पाऊस कोसळण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे। कॅमेरामन आपा मालणकरसह विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।